देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक भवनला मिळाली हक्काची जागा. ज्येष्ठ नागरिक संघाच्या पाठपुराव्याला यश. देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेला ज्येष्ठ नागरिक भवनसाठी हक्काची जागा मिळाली आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या शेजारच्या जुन्या व्यायामशाळेच्या आवारातील जागा ज्येष्ठ नागरिक भवनसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. फेस्कॉमच्या पदाधिकाऱ्यांसह देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच देवळाली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. तसेच सविस्तर चर्चा देखील केली होती. गेल्या 5 वर्षांपासून देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटना ज्येष्ठ नागरिक भवनच्या वास्तूसाठी देवळाली छावणी परिषद प्रशासनाकडे निवेदन देऊन लेखी तोंडी स्वरूपात पाठपुरावा करीत होती. खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांनाही याबाबत साकडे घालण्यात आले होते. वेळोवेळी पत्रव्यवहार करून मागणी करूनही आश्वासनापलीकडे ज्येष्ठ नागरिकांच्या पदरात काहीच पडत नव्हते. अखेर फेस्कॉम संघटनेचे पदाधिकारी विभागीय अध्यक्ष अशोकराव होळकर, प्रभाकर क्षीरसागर, धनंजय चतुर, भाऊसाहेब सोनवणे, राजीव पाटील, श्रीराम कातकाडे, तुकाराम बंदावणे, दादा तिडके, देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षा कौसल्या मुळाने, सदस्य अब्दुल गनी चव्हाण, किसन पेटारे, रंगनाथ शहाणे, सुरेखा पेटारे, माया नुनसे, रमन कहार, अनिता पगारे, रंजना गायकवाड आदींच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करून आपली व्यथा मांडली होती. तसेच ज्येष्ठ नागरिक भवनसाठी आपण जागा देण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे असे साकडे देखील घातले होते. त्यावर डॉक्टर गजभिये यांनी ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले, निवेदनही स्वीकारले आणि पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये हा विषय घेऊन तसेच बोर्डाची संमती घेऊन लवकरच तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले. गुढीपाडवा या नूतन मराठी वर्षाच्या औचित्य साधून त्या दिवशी ती जागा ज्येष्ठ नागरिक संघटनेला हस्तांतरित केली. या कार्यक्रमास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, छावणी परिषदेचे माजी नगरसेवक सचिन ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश नागडा, सागर गोडसे आदींसह ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षा कौसल्या मुळाने आणि पदाधिकारी तसेच सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांनी हक्काची जागा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून छावणी परिषद प्रशासनास धन्यवाद दिले आहेत. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.